काम कर, हे डिझाईन त्याने दाखव. कोणाला? त्यानं दाखव ना डिझाईन. अच्छा, आजींना. हा नाही, आजीला दाखवच, पण त्याने दाखव. अच्छा, निकिताला. आनंद, आजीलाही दाखव, निकितालाही दाखव, त्यांनाही दाखव. त्यांना अजून? अरे ती बाई रे. कोण कोण बाई? ती बाई तुझी होणारी वहिनी, त्यांनाही दाखव. अच्छा, म्हणजे तुझ्या होणाऱ्या बायकोला दाखव ना. बायको म्हणू नकोस, तुझ्या वहिनीला दाखव. अरे पण म्हणजे होणारच ना, तुझी बायको मग माझी वहिनी, मग होणार आहे तर का नाही म्हणायचं? ते नको ना बोलूस. पण बरं मला सांग, त्यांना 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 असं काय लावलंय? त्यांना किती छान नाव आहे, स्वानंदी. छानचं वगैरे काही नाहीये, ठीक आहे. म्हणजे बरं आहे, म्हणजे जाते चालून. बाय द वे, तू एक ऑब्झर्व केलंस का? तुमच्या दोघांच्या नावाच्या आधी एस लागतं बरं का. म्हणजे एस म्हणजे समर आणि एस म्हणजे सायलेन्स. हा बोला. हा, निघालात का? निघतेच आहे. शार्प 11 वाजता पोहोचा प्लीज. ओके. हे बघा, कारण पुढच्या माझ्या मीटिंग सगळ्या ठरल्यात, शेड्यूल टाईट आहे. मी 2-3 फोटो काढणार आणि लगेच सटकणार, त्यामुळे प्लीज कृपा करा आणि वेळेत या. मी ओके म्हणाले ना, मग मी निघते आणि पोचीन थोड्या वेळात. इथे माझी फराळाची तयारी सुद्धा सुरू आहे. फराळ? काय 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 बनवतात तुमच्याकडे फराळ? अरे बापरे, हे सांगताना वेळ जाईल की नाही माझा? हा ठीक आहे, वेळेत या. मी गाडी पाठवू का हवं तर? काही गाडी पाठवायची गरज नाहीये, त्याच्याशिवाय मी वेळेत पोहोचू शकते. हा ठीक आहे, या. आनंदी, हा. ऐक ना, तू सांगितले ना चण्याची डाळ दळायला? हो. दिली हा गिरणीमध्ये. आणि रवा सांगितली होतीस ना, बस तसंच सांगितलंय. लाडू मी करायचे का तू करतेस? नाही नाही, मी आल्यावर करेन. नक्की ना? हो या. बरं बाबा, तुम्ही ऐका ना, बाहेर गेलात तर प्लीज नारळ घेऊन याल. हो, कारण ओल्या नारळाच्या करंज्या करायला सारण कमी पडायला नको. नंदू, या घरातलं हे तुझं शेवटचं वर्ष नाही का? पुढच्या वर्षीपासून तू या घरामध्ये नसणार फराळ बनवण्यासाठी. काय दरवर्षी आपण प्रत्येक दिवाळीला हीच अपेक्षा करायचो की नाही? या वर्षीची दिवाळी स्वानंदीची या घरची शेवटची दिवाळी असू दे, हो की नाही? खरं आहे तुझं, पण आता ते सगळं खरं होतंय. नंदू बरोबर माझ्या या घराचं घरपणच जाणार आहे. बाबा प्लीज असं काहीतरी नका बोलू. मला एक तर ना फराळ बनवताना हे असे इमोशन्स नाही आवडत. मी छान मूड मध्ये करते की नाही. आणि अधिरा येते ना आता घरी, आणि मी काही सोडून जात नाहीये तुम्हाला. कोणी आलं तरी फराळ मीच बनवणार इथे येऊन दरवर्षी. खरंय तुझं, जगात ही जीत आहे काही चालायचंच. कर. झालीस का तयार? हो बाबा, ऑलमोस्ट. अरे वा, छान दिसतेस हा. फोटो चांगला काढ बर का. अहो बाबा, ती फोटो नाही काढणार आहे, तिचे फोटो काढणार आहेत तिथे. आमच्या वेळी ना, तुला सांगतो रोहन, म्हणजे लग्न या एका समारंभातच फोटो काढले जायचे, आणि तेही ठरलेले बरं का. मागं फुलांचं डेकोरेशन, गुलाबाची फुलं. तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये पाहिलेत आम्ही. तसे फोटो असले ना की लग्न झालं असं वाटायचं. आता ते तुमचं प्री वेडिंग का काय म्हणतात ना, ते आमच्याकडे नव्हतं ग. हा म्हणजे खरं तर काय गरज आहे याची मलाही नाही कळत. ताई, हे बघ, आम्हाला कळतंय तुला कसं वाटतंय, पण अगं तू तिथे जाऊन छान फोटोज काढ. ओके, ऑल द बेस्ट, यू कॅन डू इट. थँक्यू, पण मला इन जनरल जरा टेन्शन आलंय. हे असं फोटोशूट वगैरे मी कधी केलं नाही अरे आयुष्यात. काही तुला टेन्शन घ्यायला काय झालंय? तुम्ही तुला खूप मजा येईल. फक्त असं सिरियस चेहरा करू नकोस. हसून दाखव जरा मला. करेक्ट. हा म्हणजे
अजून जर मनापासून असलीस ना तर अजून छान वाटेल. हो की नाही बाबा? ते होणारच आहे ना, म्हणजे जीजू भेटल्यावर होईलच ना आय गेस. ओ सुश फटके दे. कशाला आज नो. अगं ताई, मी कधीच तुला सांगतोय, तू नर्वस का होतेस? आणि मला सांग, तूच सांगतेस ना लग्नाची प्रोसेस एन्जॉय करायची असते, मग कर ना एन्जॉय. हा लिप ग्लॉस लाव, अजून सुंदर. हे सुश नाही, ही जी काय काळ्या पाण्याची शिक्षा दिली आहेस ना तू ती पुरे आता. अरे पण हे ट्रेंडिंग आहे ना, तू हात नको लावूस त्याला. अगं ते हुडहुड काय असं चेहऱ्यावर? अरे इथे बघा जरा, फोटो वगैरे चांगले येतीलच. समरराव छानच दिसतात. तू फक्त फराळाचं बघ, तो व्यवस्थित कर, प्रमाण वगैरे चुकू नको काय. मंदा, अगं दरवर्षी फराळ तीच करते, तिला काय प्रमाण शिकवतेस तू? हाय हाय. गाईस हाय. तू किती छान दिसतेस. तू पण यू लुकिंग सो प्रिटी. आणि हे काय, एवढ्या मोठ्या बॅग मध्ये काय घेऊन चाललीस एवढं रोग? अगं ते थोडं फराळासाठीचं सामान घेतलंय, म्हणजे करंजीची चिरणी, नंतर पोलपाट लाटणं. म्हणजे आय नो तुमच्याकडे असणार आहे हे सगळं, पण ते पोलपाट लाटणं जरा स्वतःच्या सवयीचं असलं तर बरं पडतं ना.